नमस्कार सर्वांना. SR क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. समजा दोन मित्र आहेत. एक जण 6 दिवसांनी गावाला येतो आणि दुसरा 8 दिवसांनी गावाला येतो. आज दोघेही एकाच दिवशी भेटले, तर आता सांगा पुन्हा दोघे एकाच दिवशी कधी भेटतील? याचे योग्य उत्तर काढण्यासाठी आपल्याला लसावी लागतो. म्हणजेच आज आपण शिकणार आहोत गणित विषयातील मसावी आणि लसावी. तर चला तर मग सुरुवात करूया मसावी आणि लसावी. तर सर्वप्रथम आहे मसावी. मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाजक आणि लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाजक. तर महत्तम म्हणजे काय? मोठ्यात मोठा आणि लघुत्तम म्हणजे काय? तर लहानात लहान. तर सुरुवातीला आहे मसावी आणि मसावीच्या संदर्भात थोडीफार माहिती पाहूया. दिलेल्या सर्व संख्यांना ज्या मोठ्यात मोठ्या संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येस आपण काय म्हणतो? मसावी असे म्हणतो. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी हा 1 येतो. त्याच्या पुढे आहे कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी हा पण 1च येतो. नैसर्गिक संख्यांचा मसावी हा 1 येतो. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी हा 1 येतो. दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी हा पण 1च येतो. त्याच्या पुढे आहे कोणत्याही दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी हा 2 येतो. त्याच्यानंतर आहे उदाहरणार्थ किंवा प्रश्नात कमीत कमी दोन मूळ संख्या असतील तर त्यांचा मसावी हा 1 असतो. दोन मूळ संख्यांचा मसावी किती असा प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर आहे 1. त्याच्या पुढे आहे मसावीने उदाहरणातील सर्व संख्यांना पूर्ण भाग जात असतो. मसावीने काय होतं? उदाहरणात दिलेल्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जातो. तर हे सर्व आपण माहिती जी पाहिली. तर आता पाहूयात यावरील प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 आहे 12, 20, 30 यांचा मसावी किती? तर प्रश्न काय दिलाय? 12, 20, 30 यांचा मसावी किती? यामध्ये 12, 20 आणि 30 या तिन्ही संख्येला कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने पूर्ण भाग जाईल? तर ती संख्या आहे 2. 2 ने 12 ला भाग घातला असता बेसक्क 12 पूर्ण भाग जातो. 2 ने 20 ला भाग घातला असता बे 10 20 आणि बे 15 30 म्हणजे 15 दोन्ही 30 असं म्हणलं तरी चालेल किंवा याची दुसरी पद्धत आहे अवयव पद्धत. तर 12 चे अवयव, 20 चे अवयव आणि 30 चे अवयव पाडायचे. तर 12 चे अवयव काय काय पडतील? 1, 2, 3, 4, 6 आणि 12. या सर्व संख्यांच्या पाड्यामध्ये 12 ही संख्या येते. 20 चे अवयव काय काय पडतात? 1, 2, 4, 5, 10 आणि 20. या सर्व संख्यांच्या पाड्यामध्ये 20 ही संख्या येते. आणि 30 चे अवयव पडतात 1, 2, 3, 5, 6, 10, 15 आणि 30. या सर्व संख्यांच्या पाड्यामध्ये 30 ही संख्या येते. म्हणून या सर्व संख्यांच्या अवयवामध्ये काय होतं? 1 आणि 2 हे काय? या दोन संख्या ज्या आहेत ते कॉमन आहेत, परंतु मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाजक म्हणजे मोठ्यात मोठी संख्या. तर मोठ्यात मोठी 1 च्या नंतर मोठी संख्या 2 आहे आणि 2 ही तिन्ही संख्येमध्ये कॉमन अंक आहे. त्याच्या 12, 20 आणि 30 यांचा मसावी काय येईल? 2 येईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 23 व 29 यांचा मसावी किती? तर 23 आणि 29 या काय आहेत? मूळ संख्या आहेत. मागच्या प्रकरणात आपण मूळ संख्या, नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, त्रिकोणी संख्या या संख्यांचा अभ्यास केला आहे. तर 23 आणि 29 या काय आहेत? मूळ संख्या आहेत आणि मूळ संख्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो. हे सर्वांनी लक्षात ठेवायचे की मूळ संख्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो. त्याच्या पुढे आहे लसावी. तर लसावी म्हणजे काय? लघुत्तम साधारण विभाजक, लहानात लहान विभाजक. तर लसावी विषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. उदाहरणातील सर्व संख्या मूळ असतील तर त्या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी होय. तर प्रश्न आहे 10, 15, 20 यांचा लसावी किती? आपल्याला प्रश्न काय दिलाय? 10, 15, 20 यांचा लसावी किती? तर 10, 15 आणि 20 या संख्येला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल? तर 5 ने जाईल. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20. त्याच्यानंतर 2, 3 आणि 4 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल? तर 2 भाग घालून बघूया. बे 1 बे
2 ने 3 ला पूर्ण भाग जात नाही, त्याच्यामुळे 3 जशाच तसं खाली घ्यायचं. बे दोन्ही 4 म्हणजे बे दोन्ही 4 म्हणजे इथं 2 लिहायचं. त्याच्यानंतर खाली आलेलं आहे 2, 1 आणि 3. तर यामध्ये एकाशी एक खाली लिहायचं. 2 ने 3 ला भाग जात नाही पूर्ण, त्याच्यामुळे 3 जशाच तसं खाली लिहिलं आणि 2 1 2. आता उरलं इथं किती 3, तर इथे 3 लिहून घ्यायचं आणि 3 1 3. खाली सगळ्यात शेवटी 1 1 1 मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आता लसावी म्हणजे काय, तर 5 2 2 आणि 3 या संख्येचा काय करायचा, गुणाकार करून घ्यायचा. म्हणजे 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर किती येईल, 60. म्हणजे 5 दोन्ही 10, 10 दोन्ही 20 आणि 20 त्रिक 60. तर 10 15 20 यांचा लसावी किती येईल, 60. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे 3 7 11 यांचा लसावी किती. 3 7 11 यांचा लसावी किती. तर 3 7 आणि 11 या काय आहेत, मूळ संख्या आहेत आणि मूळ संख्यांचा लसावी हा त्या सर्व संख्यांचा गुणाकार असतो. त्याच्यामुळे 3 7 आणि 11 यांचा गुणाकार केला असता आपल्याला उत्तर मिळतं 231. त्याच्यामुळे तर 3 7 11 यांचा लसावी बरोबर 231. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे अपूर्णांकांचा मसावी व लसावी. तर अपूर्णांकांचा मसावी आणि लसावी कसा काढायचा यासाठी 2 वेगवेगळी सूत्र दिलेली आहेत. त्याच्यातील पहिलं आहे अपूर्णांकांचा मसावी काढण्यासाठीचं सूत्र आहे अपूर्णांकांचा मसावी बरोबर अंशातील संख्यांचा मसावी भागिले छेदातील संख्यांचा लसावी. मसावी काढायचा असेल तर अंशामध्ये सुरुवातीला मसावी घ्यायचा आणि छेदामध्ये लसावी घ्यायचं. त्याच्या पुढे आहे अपूर्णांकाचा लसावी काढायचा असेल तर सूत्र आहे अपूर्णांकांचा लसावी बरोबर अंशातील संख्यांचा लसावी भागिले छेदातील संख्याचा मसावी. जर आपल्याला प्रश्नात मसावी अपूर्णांकाचा मसावी काढा असं जर विचारलं, जर आपल्याला प्रश्नामध्ये अपूर्णांकाचा मसावी काढा असा प्रश्न विचारला तर अंशामध्ये मसावी आणि छेदामध्ये लसावी घ्यायचा आणि लसावी काढा असा प्रश्न विचारला तर अंशामध्ये लसावी आणि छेदामध्ये मसावी काढा असं घ्यायचं. तर अपूर्णांकांचा मसावी आणि लसावी प्रश्नाच्या स्वरूपातून कसा काढायचा ते आपण समजून घेऊया. तर प्रश्न आहे 3/10 व 5/8 यांचा लसावी किती. तर यासाठी आपल्याला सूत्र दिलेलं आहे, विचारलेलं आहे लसावी, त्याच्यामुळे लसावीचं सूत्र घ्यायचं. अपूर्णांकांचा लसावी बरोबर अंशातील संख्यांचा लसावी भागिले छेदातील संख्यांचा मसावी. तर 3 व 5 या मूळ संख्या असल्यामुळे त्यांचा मसावी काय येईल, 1 येईल आणि छेदामध्ये 10 आणि 8 आहे तर यांचा काय करावं लागेल, आपल्याला लसावी काढावी लागेल. तर 10 आणि 8 ला 2 या संख्येने पूर्ण भाग जातो. बे पंचे 10 आणि बे चोक 8 त्याच्यामुळे 2 5 आणि 4 चा गुणाकार केला असता आपल्याला उत्तर 40 मिळतं. त्याच्यामुळे 3/10 व 5/8 या संख्यांचा लसावी बरोबर 1/10 मिळतो. त्याच्यानंतर या प्रकरणावर आधारित सोडवण्यासाठी तुम्हाला काही 3 प्रश्न दिलेले आहेत. ते 3 प्रश्न कोणते ते पाहून घेऊयात. तर ते 3 प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत आणि त्याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये पाठवायची आहेत. तर प्रश्न पहिला आहे 2 संख्यांचा मसावी 16 व लसावी 192 असून त्या 2 संख्येपैकी एक संख्या 48 तर दुसरी संख्या कोणती. प्रश्न क्रमांक 2 आहे 2 संख्यांचा गुणाकार 252 आहे व मसावी 6 आहे तर त्यांचा लसावी किती. आणि प्रश्न क्रमांक 3 आहे 1/5 3/7 आणि 6/10 यांचा लसावी किती. तर हे सर्व प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत आणि याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. तर अशा प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सोबतच आपला टेलिग्राम ग्रुप आहे तो तुम्ही नक्की जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तर इथेच थांबूया आपण. धन्यवाद.